हाय मित्रांनो, मी आज बनवतोय बर्गर पॅटीस। तर त्यासाठी मी बटाटे घेतलेत, कांदा घेतला आहे, फणसी आहे, गाजर आहे आणि लसूण घेतले, मिरची आहे, एक मिरची आणि बटर आहे। तर चला पॅनमध्ये मी बटर टाकतोय। नंतर लसूण आणि मिरची स्वतः करून घेऊया थोडा। नंतर टाकतोय कांदा, कांद्याला पण थोडा भाजून घेऊया। माझा कांदा लाल झालेला आहे, मी त्यात टाकतोय फणसी आणि गाजर। ह्याला पण भाजून घेऊया। मीठ टाकतोय, मीठ चवीनुसार। मित्रांनो, माझं व्हेजिटेबल शिजलेलं आहे। मी आता त्यात टाकतोय मसाले। 1 टीस्पून लाल मिरची, 1 टीस्पून हल्दी, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून जीरा। आता मिक्स करूया। आता मी यात टाकतोय बटाटे। बटाट्याला किसून घेतलेले आहेत। बटाटा टाकून झाला, आता ह्याला स्मॅश करायचे। मॅश झालेला आहे मित्रांनो। आता थोडासा मीठ टाकतोय, माशातून मीठ टाकलेलं, आता परत मीठ टाकतोय थोडा। मित्रांनो, स्मॅश झालेला आहे। आता मी यात टाकतोय थोडा पोहा भिजवलेला आहे। पोहा ह्यासाठी टाकतोय की बाइंडिंगसाठी तर चांगलं आहे, बाइंडिंग। थोडा टाकला आहे। आता स्मॅश करतो। पॅटीसचा मसाला झाला आहे, तर आता ह्याला थंड करून नंतर पॅटीस बनवूया। तर हाय मित्रांनो, हे बघा, हे थंड झालेलं आहे पुरं एकदम। आता पॅटीस बनवूया। तर मित्रांनो, पॅटीस ह्या साईजचं मी बनवायचा बघा। आणि हे पाव आहे बघा, बघू शकता, परफेक्ट बसला आहे। तर पाव घेऊन त्या साईजचा बनवायचा बर्गर पॅटीस। तर असेच बनवूया सगळ्याचे। तर मित्रांनो, हे पॅटीस झालेले आहेत, गोल गोल करून 7 बनलेत। आता ना शेकूया। मी नॉनस्टिकच्या पॅनवर शेकणार आहे। जर तुम्हाला फ्राय करून खायला आवडतात तर फ्राय करू शकता ना। तर मी शेकतोय आता। तर मित्रांनो, ते तेलला लावून घेतलं आहे। तर आता एक पॅटीस लाईनमध्ये लावून शेकतो। बघू शकता, शेकायला ठेवलेले आहेत। तर मित्रांनो, बघू शकता, पॅटीस पण शेकून झालेला आहे। बघू शकता, मस्त लाल झाले। मी मीडियम गॅसवर शेकला आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा एकदा, आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी बनले। आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा। बाय मित्रांनो, भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये।